हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी चालली माझ्या आजीला टिफिन द्यायला. आम्हाला जायचं आहे आज बाहेर. मी पहिले आजीला टिफिन देणार आहे आता, आणि मग त्यानंतर आम्हाला परत बाहेर जायचं आहे. बाबूला मम्मीने काहीतरी पाठवलं आहे त्याच्यासाठी, ते देऊया पहिले बाबूला, आणि मग पटकन आजीला टिफिन देऊन मग आम्ही निघणार आहे थोड्या वेळानंतर जायला खोपोलीला. असंच फिरायला चालणार आम्ही खोपोलीला. ह्या बाबूला मी खाली यायला सांगितलं, आणि मी याच्या घराच्या खाली उभी आहे विंगच्या इथे. म्हणजे मी आले ना तोपर्यंत हा डायरेक्ट गार्डनमध्ये पळालाय. मी चालले त्याला गार्डनमध्ये बघायला. ती शान आहे हा, ह्याला फक्त हे पाहिजे, चान्स पाहिजे गार्डनमध्ये खेळायचा. बघावं लागेल कुठे. ते बघा तिथे खेळतोय तो. बघा मस्ती बघा त्याची. तुला तिथे उभं राहायला सांगितलं होतं ना? तिथे उभं राहायला सांगितलं होतं ना तुला? मग तू गार्डन मध्ये का आला? तुमचं वेट करतो त्या गार्डनला. इकडे आतमध्ये. काय काय बोलला तू? मी ना डोर क्लोज करतो लवकर. हा, इथे का आला तू? दीदीने बोलायला. कोणत्या दीदीने बोलावला? शानी दीदी. मी तर तिथं थांबले होते तुझ्या घराच्या खाली विंग जवळ. मग तुमचा मी वेट करतो. वेट करत होता तू गार्डन मध्ये? तिकडे बघ, गार्डन मध्ये वेट करत होता तू. तुला तर सांगितलं होतं ना तिथे थांबायचं विंगच्या खाली. मग कुठे जातो आम्ही? कुठे जातो ना, तुला आता मी सोडणार विंग जवळ. मला माहिती तू परत जाशील गार्डन मध्ये. आंघोळ नाही करायची का तुला? करायची. मग तर तुम्ही कशाला नाही जातो मला? तुला ले नाही जातो मी. कुठे जातो? मी तुला विंग जवळ सोडते आता. माझ्या? हा, तुझ्या विंग जवळ. तू गार्डन मध्ये जाशील ना? जर मी तुला तिथे सोडला असतं तर. हा ना, इकडे बघ, इकडे बघ. गार्डन मध्ये गेला असता ना तू. मला माहिती आहे ना तू कसा आहे. ते काय आहे? हार? ते फुलं आहेत. कशाला? पप्पांनी लावलं. हा एवढा शान आहे. ह्याला सांगितलं काय कुठे उभा राहायला. हा उभा कुठे राहिला होता? गार्डन मध्ये. आणि आता बोलतो मी परत गार्डन मध्ये गेलो असतो, है ना? आता जा लवकर, आंघोळ कर. मम्मी तुला हे दिलंय, ब्रेड दिलाय अमूल बटर लावून. मम्मीला कॉल कर. हॅलो गाईस, माझं नाव आहे दक्ष. नाम नाही, नाव. माझं नाव दक्ष आहे. हा, जा आता. बाय बाय. बाय बाय. वरती जा घरी. हा बोलते. जा लवकर, लेट झालाय मला. तू जातो कुठे? मी जातो कुठे? मी आजीला टिफिन द्यायला चालले. येतो तू? हा नाही, जा. हा, आंघोळ करायची तुला. बाय बाय. आय. गेला बाबा. बघितलं किती छान आहे तो. त्याला सांगितलं काय होतं कुठे उभं राहायला, ना उभं कुठे राहिला होता. त्याला माझ्यासोबत यायचं होतं, पण त्याची आंघोळमध्ये झाली म्हणून तो नाही. चला आता मी जाते पटकन, खूप उशीर झाला. आता आम्ही निघालो जायला खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठात. मम्मी मागे बसली होते. मम्मी हाय का? मम्मीला तिकीट टाकले आम्ही, आणि आम्ही दोघं पुढे बसलो.
हुशार आहे बाबा. हा लय म्हणजे ते आता नाही लग्न करणार आता 10 वर्ष. आता 6 वर्ष म्हातारे माणसाला ना आधीच नाही नेसवायचा काय आधीच नेसायचा तुमच्या अजून केस काळे आहेत, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काळी असली गोरी असली यायचं म्हणलं कसं येते मी दिला म्हणून माझी केस आई बाई बघा कसे ओरिजिनल. काळे नाही करत, पांढरे नाही करत, काय नाही, पांढरेच. काय झाले आता केळ्या पांढरे करून काय माझे केस काढले राहिलंय बोलून बोलून सगळं राहिलंय तुमचं. असंच म्हणतो तुम्ही. काय राहिलं आता पुढे फिरवलं जायचं. अरे सोडायची काढून घे अगं खात्यात टेस्ट लगा ना भाई आईच्या भाकरी ज्वारी चायनीज खाऊन खाऊन पुण्याचं काम करून आलाय बंटी. पुण्या बंटी ते बारक भारी होता ना पडतच आला अंगावरती छोटं बारकं खायला. खरं नाही बोलणार. नाही खायसाठी तशी लय उपाशी होतं. बरं आलं. फटाफट तसं बंटी लय पुण्याचं काम. आई इकडं फेक तिकडं फेक. हा आईला बंटी दया माया नाही. बंटी लय पुण्याचं काम करतो तसं तो. पुण्याचं उधर वाला नाही खाते. नींद आ रहा है क्या आपको? चलाऊ मैं? आई चालू मी? चालू दे ना, चांगली चालू आहे मी. एकदम जर काय वाटलं की लगेच थांबवा साईडला. एकदम चांगली चालू आहे. नको बाई माय पहिले दुखत आहे वडापाव आला बंटी. घी घी घे घे. तिथे ते पैसे घे ना पैशाचं नाही आहे. अगं बाई पैसे द्या बंटी बंटी जे पैसे देईन बंटी लगे त्यांना असं करतो. काय तरी शिका. देवा कौन है ये इंसानों में. बंटी असं कर बंटी. बंटी असं कर असं. धर्म केलं मामा तुझं चांगलं म्हातारे तुझं चांगलं सगळं चांगलंच आहे. तुमच्यासारखं रडत नाही सारखं. चांगलं चांगलं अजून किती चांगलं पाहिजे. बरोबर ना. नाही तर मग तिला तुला वडापाव चालला चांगलं आई तर बाबा काय बाबा आई तर जास्त आई पण बसली कशी आहे. अगं तू ताप नाका करतोय वागाई वागाई काय लिंकाची बॉटल नाही पैसे नको पैसे नको. हा ए चल ना चल ना. आता आम्ही थांबलोय वडापाव खायला. फेमस सगळ्यात फेमस वडापाव. आई तर बोलत होती आई नाही खाणार. आई आता मध्ये मी तुमचं तोंड बघू का. बघू आता माझी बारी गाडी चालवायची. काका उतरले मी आता येते गाडी चालवायची. माझी आजी घाबरते. अरे बापरे नाही म्हणून आई मी नाही चालवणार. मी कुठं थोडीच तर बाकी आहे. काय बाकी आहे काय आता जवळ आलेलं आहे कशाला वळण येते एवढं मोठं ही मी गावावरून एवढी चालून आणली त्या दिवशी. त्याच्या आईशी गेले का चालवलं म्हणतो
असं काय तू चालत बसवते काय चालते बंटीला येते आई बंटीला इथं बसून नाही हा तर माझा हे सपोर्ट सिस्टम आहे बरोबर इथं राजा नाही बरोबर. का अरे अरे पीछे 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 अरे बैठ जाओ मम्मी कशी करते दिसतंय सगळं दिसतंय व्हिडिओ मध्ये अरे राजन खोलो खोलो आता काय तर तुम्ही करतो गेला खाली उतरून जाऊन वडापाव खा गरम आहे ना थंड होईल तुमचा वडापाव बसा बसा आत बसा अरे बसा ना पोचलो आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो बघू पहिले फोन अलाउड आहे का नाही माहित नाही लक्षात नाही मला आम्ही येऊन गेलो पहिले पण आता लक्षात नाही फोन अलाउड आहे का नाही आहे अलाउड बहुतेक आहे काय माहिती बघू बंटी गेलाय पहिलेच पुढे आईसोबत उतरला तो तिकडून जा. एवढं भारी दिसतंय ना हे फाउंटेन वगैरे चालू असतं पण आता चालू नाही आता छान आहे मस्त आहे हे बघा माझी आजी इतिहास सांगते कुठे काय झालं कसे फेकून द्यायचं नाही फेकू त्याच्यातून गेली पाहिजे पाण्यात ना पाण्यात गेली पाहिजे भारी येत हा गेली पैसे का टाकायचे मग ते काय खाली असं उतरून टाकायला पाहिजे ना आपण पाय पडायला तरी घरी नाही काय नाही माहिती नाही आली मुलगा बघा कसा बसतो च्या बाहेर एवढं मोठं गार्डन आहे ना बघा. संध्याकाळचं अजून मस्त दिसेल लाइटिंग वगैरे झाल्यानंतर तिथे सगळे छोटे छोटे पोरं खेळतात ते बघा लाइटिंग किती मस्त आता आम्ही आलो इथलच्या गार्डन मध्ये भारी आहे मोठं आहे इथं आहे तिथं आईंचं बसतात मागं दोघी जणी त्यांना इथं मस्त बसायला जागा आहे ती सोडून तर दोघी बघा कुठे बसतात तर चला मी निघालो परत जायला आमचे जे ड्रायव्हर काका तिथेच बसले गाडीमध्ये आम्ही चालवलो आतमध्ये मला इथं काहीतरी झालंय माहिती चला आई फोटो काढायला हां आई फोटो काढायला येत नाही आई बोलते माझा पाय दुखतोय
बंटी बोलतो एकच पायरी तर आहे, एवढ्या पायरी चढल्यात, आता एक पायरी चढायला काय झालं मग. पण आई नाही बोलते म्हणजे नाही. तिथं वरती काहीतरी आहे, पण आता आम्हाला उशीर झाला तर आम्ही नाही जाणार. पुढच्या वेळेस आम्ही परत येऊ तेव्हा तुम्हाला मी दाखवेल काय वर. भारी आहे बोलतात वरती, खूप जण जाऊन आले. पुढच्या वेळेस मी मम्मी आम्ही येईल. एवढ्या वेळ आई उठत नव्हती तिथून, आता बोलते माझा ह्या झाडाजवळ फोटो काढ, या झाडाजवळ फोटो काढ. एवढ्या उठत नव्हती तुम्ही तिथून, बोलते मला फोटो नाही काढायचा आहे. आता बोलते या छोट्या झाडाजवळ मला फोटो काढ. दोघी आता पदर घेतले. मला यांचा फोटोशूट, हे लोक 90sचे फोटो काढतात. झाडाला वगैरे मस्त पकडून बिकडून फोटो काढतात. फक्त झाडाजवळ फोटो काढायचे. आता बंटीसोबत पण झाडाजवळ फोटो काढायचे. कोणत्या झाडावर? या झाडाजवळ फोटो काढायचा आता. आई पोच नको आता झाडाच्या वास. बंटी झाड कसं पकडायचं तेव्हा असं. आई याला दाखव कसं पकडायचं. हा बघ बघ आईकडून शिक. हा असं जावा सगळेजण जावा. बंटीला हसायला येते. ती कोणती स्टाईल आहे असा ना आई. इथून काढू ना. हा मस्त गोऱ्या आहेत. हा स्टाईल वगैरे स्टाईल दोघींची. झालं बंटी चल. बंटी बंटी का बघता नाही मिनिटात लाजतो कशाला बंटी. बंटी लाजून दाखव. आई त्याला शिकवते कसं पकडायचं. लाईट लावलं सगळं. संध्याकाळचं मस्त वाटतं लाईट वगैरे लावल्यानंतर. आता आम्ही चाललोय बाहेर आलो. माझ्यासाठी मी हे घेतले. बंटी गेला पुढे, मी आणि आई आता चाललोय इथून. मम्मी आणि ती दुसरी आजी आतमध्ये. चला. किती लहान आहे तो आई तुम्ही माझ्याशी. बघा ना मी केवढी, तुम्ही केवढे. नाही बा पुढे गर्दी नव्हती आज. रविवार असून सुद्धा गर्दी नाही. हा ना आई गर्दी नव्हती ना. गर्दी बरं झालं ना म्हणलं तेव्हा ना आम्ही आलतो ना आपण कशी होती ती पोरं जे काय करायची तिथे जायचे ते बसायचे. हां उठायचं तेव्हा बसता उठता येत होतं मला. हां उठा बसायचं थोडी जागा बघून उठायची. ते नंबर कसा लावला. लाईन किती मोठ्या लाईन असतात. ह्यावेळेस काहीच नव्हतं, पूर्ण रिकामं होतं. ह्यावेळेस काय झालंय 3 दिवस सुट्ट्या आहेत ना लोकांना. शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार. मग सगळे गेले नाही. मग सगळे लोणावळा वगैरे गेले. तिकडे असं कोणी येत नाही. सगळे जॉबवाले लोणावळा खंडाळा त्या साईडला गेले फिरायला. आता आले बंटीला दाखवतो. बंटी तो आला का एवढा लांब. गाडी देऊ नको बिलकुल. त्यांना गाडी चालवणार. नाही नाही मी गाडीतून उतरलो बाबा. कोणा गाडी नाही. बंटी ए बाबा मला दे चालवायला. कशाला आणलेत मला. तू काय थांबला तिथं. जा घेऊन ये आता. तिचे नाही. मी आता बसून खाते. हा बघा काय करतो आता. केस स्ट्रेट करतो. त्याला परत उतरवलंय. त्याला पाहिजे ते. पहिले थांबला ना इथं निघून गेला आणि आता मला परत पाठवलं घ्यायला. त्याला पैसे नाही द्यायचे मला पाठवलं. दादा 3 द्या ना. एक फक्त कलिंगडचं पाहिजे होतं. मीठ टाकू ना प्रत्येक. हां बाकी 2 मिक्स. हां माझं कलिंगड ते मम्मीला देणार आहे आता. आता आम्ही आलो नॅचरल्सच्या आईस्क्रीम खायला आणि माझे पैसे भरून हा बोलते करून डबल स्कूप घे. है ना
स्वतःचे पैसे तेव्हा नाही घेत डबल स्कूप, तेव्हा एक एकच स्कूप. कसं बघतोय? किती पाहिजे तुला? डबल स्कोप पण मी एकच घेतला. परत एकदा घेणार. राजन साहेब ड्रायव्हर आले. ड्रायव्हर स्ट्रॉबेरी लिहा. यार सीजन में मजा ले रहा हूँ. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी काय मम्मी ते सगळे गाडीमध्ये बसले. मी याला बोलले की मी तुला घेऊन देईल अजून एक स्कूप, पण आता मी एकच स्कूप घेतला. आता आम्ही चाललोय गाडीमध्ये बसलो. त्याला लक्षातच नाही. आता मी त्या ड्रायव्हर काकांना सांगणार की गाडी काढा लगेच. ओ माय गॉड, आई बाई स्लीपिंग. आई बाई झोपली. थोडी जागा द्या ना बसायला. एक मिनिट बघू बंटी इकडे. नका तसेच झोपा राहू द्या. आई खाऊन घेईल ना, ती पातळ नाही व्हायची का? तू कोणती घेतली का? तुझी कोणती आहे? हे ना रोस्टेड मीची रोस्टर आलमंड आहे माझी. मी सीताफळ खाते, पण सीताफळचं सीझन संपलं वाटतं. नाही आता. तर मग मी ही घेतली चॉको क्रीम. ये वो स्ट्रॉबेरी का आइसक्रीम आता है ना, फ्लेवर आहे का स्ट्रॉबेरीचा फक्त? रिअल नाही आहे. रियल नाही. रियल. आता आम्ही आलोय घरी. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. असं हे कर ना. बाय.